आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये एक दृष्टिकोन घेऊन जीवन जगत असतो. म्हणजे अगदी रात्री झोपताना किंवा सकाळी उठत असताना सुद्धा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला प्रेरित करतात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. आणि या दृष्टिकोनातून आपला जीवन जगण्याचा एक अंदाज बनत जातो आणि त्याच्यावरती आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी करत असतो. मग नेमका कोणता दृष्टिकोन बाळगायचा किंवा जीवन जगत असताना अशा कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे ज्या जवळ आपल्या सदैव असल्या पाहिजेत, ज्या आपल्याला प्रेरित करत राहतील, त्या गोष्टींचा आजच्या या गोष्टीच्या माध्यमातून आपण विचार करूया. एकदा 1,00,000 सैन्य असणारं एक राज्य, त्या राज्यावरती जवळजवळ 10,00,000 सैन्य असणारं आणखीन एक शत्रू राज्य आक्रमण करण्यासाठी येतं. त्या राज्याची संख्या साधारणतः 10,00,000 लोकसंख्येची असते आणि 1,00,000 सैन्य संख्या असते आणि जवळजवळ 50 एक प्रधान असतात. पण आक्रमण करणारा जे शत्रू राष्ट्र असतं त्यांची संख्या जवळजवळ 10,00,000 सैन्याची असते. आणि मग 1 महिन्याचा कालावधी सगळ्यांच्या लक्षात येतो की 1 महिन्यानंतर हे आक्रमण होणार आहे. तर 1 महिन्या आपल्याला तयारी करण्यासाठी आपण काय करूयात? लगेचच राजा सगळ्या प्रधानांना बोलवतो आणि त्यांची एक बैठक बोलवतो. त्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडतो की आपल्या सैन्याची लोकसंख्या जरी 10,00,000 असली तरी आपलं लढणारं सैन्य मात्र फक्त 1,00,000 आहे. काय करायचं? सगळ्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवतो. वेगवेगळे प्रस्ताव तुम्ही सगळ्यांनी द्यावेत आणि त्या प्रस्तावावरती आपण एकत्रित विचार करूया आणि तोडगा काढूया. एक प्रधान पुढे येतो आणि तो म्हणतो की राजे, 10,00,000 सैन्य आणि आपलं फक्त 1,00,000 सैन्य आहे. आपण असं करूया, युद्ध होण्यापूर्वीच शरणागती पत्करूया, म्हणजे आपल्या सगळ्यांचे प्राण वाचतील. राजेंना ही गोष्ट खटकते. राजे म्हणतात, छे छे, माझ्या पिढ्यानपिढ्या इथे बघा, हे माझे आजोबा, हे माझे पणजोबा, हे माझे खापर पणजोबा, हे सगळे लढाई लढत लढत धारातीर्थी पडले पण शरणागती कधी पत्करली नाही. ही आयडिया मला मान्य नाहीये. दुसरा एक प्रधान येतो. तो म्हणतो, राजे, मी एक तुम्हाला आयडिया देतो. तो म्हणतो, आपण युद्ध सुरू होण्यापूर्वीच इथून पलायन करूया, आपल्या सगळ्या प्रजेला सुद्धा आपल्याला वाचवता येईल. राजे म्हणतात, नाही नाही, ही गोष्ट मला मान्य नाही. पलायन करणं मला शक्य नाही. आपण लढत लढत हरलो तरी चालेल पण आपण पलायन नाही करायचं. हे दोन्हीही पर्याय राजापुढे मान्य होत नाहीत. तिसरा प्रधान पुढे येतो आणि तो म्हणतो, राजे, आपल्या राज्यामध्ये एक देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊया, त्या साधुमुनी जे सांगतील ते आपण करूया. सगळेजण त्या साधुमुनीच्या त्या मंदिरात जातात. मंदिरात जाऊन त्यांना हा प्रस्ताव सांगतात की आपल्या राज्यापुढे एक मोठं संकट येणार आहे, काय करावं यातनं तुम्हीच आम्हाला मार्ग सांगा. ते साधू म्हणतात, थांबा, मार्ग सांगण्या इतका मी मोठा नाही, पण जगदंबा देवी काय म्हणते मी बघून येतो आणि तुम्हाला सांगतो. आणि त्या जगदंबा देवीच्या त्या मंदिरात जातात आणि मंदिरातनं काही काळानंतर बाहेर येतात. ते म्हणतात, बघा, देवीने एक संकेत दिलेला आहे. तो संकेत असा आहे की हे नाणं आहे, नाणं मी उडवणार आहे. उडवल्यानंतर छापा जर पडला तर तुम्ही जिंकणार आणि काटा जर पडला तर तुम्ही हारणार. त्यावरून तुम्ही युद्ध करायचं की नाही ते ठरवा. हा संदेश मला देवीने दिलेला आहे, साक्षात देवीने संदेश दिलेला आहे. असं म्हटल्यानंतर राजे म्हणतात, ठीक आहे, ते नाणं जे आहे तुमच्या हातातलं ते उडवा, बघूयात आपण. आणि ते साधुमुनी हातात नाणं घेतात आणि उडवतात आणि बरोबर छापा पडतो. छापा पडल्यानंतर मात्र सगळे खुश होतात आणि एकच घोषणा द्यायला लागतात की आता राजे युद्ध जिंकणार. आणि साधुमुनीही हेच सांगतात की बघा, देवीचंही हाच तुम्हा सगळ्यांसाठी संदेश आहे की तुम्ही युद्ध नक्कीच जिंकणार आहात. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे लढाई करा. जरी तुमचं सैन्य 1,00,000 असलं तरी देखील 10,00,000ला भारी पडणार, कारण हा संदेश देवीचा आहे. सगळेजण खुश होतात आणि खुश होऊन लढाई करतात. इतक्या जोरात लढाई करतात की जवळजवळ 1,00,000 सैन्य 10,00,000 सैन्यावर तुटून पडतं आणि विजय मिळवतं. आणि विजयी घौडदौड करत पुन्हा ते मंदिराच्या तिथे येतात आणि साधू मुनींना हवं ते देण्यासाठी येतात. राजे हत्तीवरून खाली उतरतात, त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, तुम्ही अशी काय नेमकी जादू केली की 10,00,000चं सैन्य आम्ही फक्त 1,00,000 असून सुद्धा जिंकलो? ती आम्हाला जादू सांगा. साधू मुनी म्हणतात, हे नाणं बघ, नाण्याच्या दोन्हीही बाजूला छापाच असतो. मी फक्त आणि फक्त तुला दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. नाण्याची कुठलीही बाजू पडली असती तर ती छापाच असती आणि तुम्ही युद्ध जिंकलाच असतात.
मी फक्त हाच प्रयत्न केला की तुला केवळ जिंकणार आहेस हा विश्वास दिला, ही दृष्टिकोन दिली. याच दृष्टिकोनाच्या आधारे तुम्ही इतकं मोठं युद्ध जिंकू शकलात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच घडत असतं. अशा प्रकारचे युद्धाचे प्रसंग रोज आपल्या आयुष्यामध्ये घडतात. संकट रोज आपल्या आयुष्यामध्ये येतात. पण या संकटामध्ये, या युद्धाच्या प्रसंगामध्ये, या रोजच्या उद्भवणाऱ्या समस्येमध्ये आपण कोणता दृष्टिकोन घेऊन पुढे जातो, जिंकण्याचा किंबहुना यशस्वी होण्याचा जर दृष्टिकोन मी माझ्या अंगी बाळगला तर मी यशस्वी होणार आहे. जर मी सतत म्हणत राहिलो की मी अयशस्वीच होणार आहे, मी हरणारच आहे, तर मला हरवण्या वाचून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे हा जिंकण्याचा दृष्टिकोन आपल्या आयुष्यामध्ये बाळगूया आणि आपली वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करूया. धन्यवाद.